विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स अँड एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण जी 220 जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपदा या टॉपिक विषयी चर्चा करतो आहोत. यामध्ये आपण बघितलं आहे की साधन संपदा किंवा फॉरेस्ट रिसोर्सेस किंवा फॉरेस्ट रिसोर्सेसचे असणारे कोणकोणते प्रकार आहेत किंवा फॉरेस्ट रिसोर्सेसचे असणारे कोणकोणते टाईप्स आहे याचा विचार आपण बऱ्याच तासिकेपर्यंत केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा मागोवा घेत असताना मागील तासिकेला आपण काय बघितलं याचा विचार सर्वात प्रथम गरजेचा आहे की महाराष्ट्रामधील असणारी निर्वनीकरणाची एक महत्त्वाची समस्या आहे. जंगलामधील क्षेत्र कमी होत आहेत म्हणजे निर्वनीकरण घडून जाते हे आपण मागील तासिकेला बघितलं. यामध्ये जंगलाखाली क्षेत्र वृक्षतोडीमुळे असेल, मानवाच्या इतर क्रियेमुळे असेल किंवा नैसर्गिक कारणामुळे कमी होते व त्यात घट होते यात त्याचा समावेश आहे. निर्वनीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड, जंगलाखाली क्षेत्र मानव तेथील झाडे तोडून नवीन वेगवेगळ्या कारणासाठी कायमस्वरूपी वापरत आहेत याचाही आपण मागील तासिकेला विचार केला आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी अवैध मार्गाने किंवा अवैध मार्गाने वेगवेगळ्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. म्हणजे जर आपण विचार केला तर मागील काही काळामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात झाडांची वृक्षांची तोड केली गेली आहे. थोडक्यात असा विचार केला असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे महामार्ग असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, या योजना राबवत असताना या वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. आणि ही जर कत्तल म्हणजे महाराष्ट्राच्या जवळपास महाराष्ट्रामधून जाणाऱ्या 10 जिल्ह्यांमधून मार्ग जात आहेत. अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्ष संख्या कमी होणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी याच भरपाई करण्यासाठी योग्य पर्याय करणे गरजेचे आहेत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येईल. थोडक्यात ह्या निर्वनीकरणामुळे कोणकोणत्या गोष्टी झाल्या किंवा निर्वनीकरणाचे प्रमुख कारणे कोणते हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्यामध्ये लोकसंख्या वाढ असेल म्हणजे महाराष्ट्रातील असणारी लोकसंख्येची वाढ खूपच तीव्र गतीने वाढत आहेत हे आपण त्या ठिकाणी बघितलं. त्याचबरोबर शेती विस्तार असेल, शेती विस्तार ही निर्वनीकरणाचे प्रमुख कारण आहेत हे आपण बघितलं. किंवा पायाभूत सुविधांचा जर विकास करायचा असेल तर पायाभूत सुविधांचा विकास करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रस्ता ही वाहतूक मार्ग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. म्हणजे महाराष्ट्रातील असलेले नागपूर दरम्यानचा समृद्धी मार्ग असेल किंवा मुंबई पुणे हायवे असेल किंवा मुंबई नाशिक महामार्गाचं रुंदीकरण असेल किंवा पुणे नाशिक रस्ता रुंदीकरण असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे रुंदीकरण करण्यासाठी किंवा पायाभूत सुविधा जर निर्माण करायच्या असतील तर पायाभूत सुविधा निर्माण करत असताना मोठ्या प्रमाणात झाडे ही तोडली जातात. आणि या तोडल्यामुळे त्या ठिकाणी असणारे किंवा एखाद्या सिटीमधील असणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट सिटी रोड असतील किंवा कॉलनी रोड असेल हे तयार करत असताना मोठमोठ्या प्रकल्प असणारे जुन्या वृक्षांची तोड केली जाते. यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट की यामुळे वृक्षांचे प्रमाण ही कमी कमी होत जाते. त्याचबरोबर असणाऱ्या स्थलांतरित शेती असेल किंवा धरणाचे बांधकाम असेल ह्या कोणकोणत्या घटकांमुळे प्रामुख्याने शेतीचे निर्वनीकरण घटकामुळे वन निर्वनीकरण घडून आले आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण फॉरेस्ट रिसोर्सेस आणि फॉरेस्ट रिसोर्सेसमध्ये निर्वनीकरणाची प्रमुख कारणे बघत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साधन संपदेमध्ये निर्वनीकरण बघत असताना निर्वनीकरणाचे मागील तासिकेला आपण बघितलंय. आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की उद्योगधंदे असेल, उपनगरांची वाढ असेल, अति गुरेचराई असेल किंवा इंधन म्हणून लाकडाचा वापर असेल किंवा उद्योगासाठी कच्चा माल पुरवणे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये अशा प्रकारे मानवनिर्मित असेल नैसर्गिक कारणामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण घडून येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात अरण्याखाली क्षेत्र झपाट्याने कमी होत आहेत. म्हणून जरी मागील 2-3 वर्षांचा आपण वृक्षारोपणाचा जर प्रमुख वाढला असतं तरी प्रामुख्याने वनक्षेत्र वाढलेले नाहीयेत. दाट वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. निर्वनीकरणाचे अनेक दुष्परिणाम म्हणून महाराष्ट्रभर दिसून येत आहे. निर्वनीकरणामुळे पश्चिम घाट असेल, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मृदेची धूप होत आहेत. त्या वन्य प्राण्यांची आश्रयस्थाने कमी कमी होत आहेत. त्याचबरोबर असणारे वन्य प्राणी शहरी भागाकडे जात आहेत. बिबट्यांचे शहरी भागामध्ये वास्तव्य आता सगळीकडे दिसत आहेत. अशा अनेक पशुपक्षींच्या जाती नष्ट होत आहेत. प्रचंड वृक्षतोडीमुळे तापमानामध्ये व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, तापमान वाढत आहे. दुसरीकडे आर्द्रता कमी होत आहेत. हवेतील गारवा कमी होऊन तापमानाची तीव्रता वाढत आहेत. झाडे तोडल्यामुळे डोंगर उतारून पाणी वेगाने वाहून जात आहेत. म्हणजे जमिनीतून पाणी झिरपत नाहीत. भूजल पातळी खोलावर जात आहे. जमिनीची सुपीकता कमी होत आहेत. मृदाकण वाहून जाण्याबरोबर मृदेचे जो नैसर्गिकरित्या सेंद्रिय पदार्थाची मात्रा वनस्पतींच्या पालापाचोळ्या खूपच कमी झाल्या आहेत. यामुळे जमिनीची सुपीकता ही कमी होत आहेत. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे जनावरांचा चारा असेल, इंधनासाठी लाकूड असेल, उद्योगधंद्यासाठी कच्चा माल असेल दिवसेंदिवस कमी पडत आहेत. या सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे वनक्षेत्र कमी झाल्यामुळे पर्यावरणाचे समतोल नष्ट होत आहेत.
प्रत्येक परिसंस्थेचे कार्य काही प्रमाणात असंतुलित झाले आहेत. पावसाच्या वितरणामध्ये फरक जाणवत आहेत. तसेच पावसाचा नियमितपणा कमी झाला आहे. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला समस्यांना तोंड द्यावे लागतात. अशा ह्या समस्या निर्माण होण्याचे वेगवेगळे कोणकोणते कारण आहे, हे निर्वनीकरणाची कारण आपण आजच्या तासिकेला काही बघितले, मागील तासिकेला बघितले किंवा आजच्या तासिकेला आपण ते बघणार आहोत. त्यात सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण बघणार, प्रस्तावनेकडे जाऊया. निर्वनीकरण ही महत्त्वाची समस्या आहे. ही सर्वांना माहिती आहे की जी सर्वात गोष्टी असणारी ही समस्या आहे. मानवाने निर्बंधपणे केलेल्या जंगलतोडीमुळे निर्वनीकरण ही समस्या घडून निर्माण झाली आहे. थोडक्यात स्थलांतरित शेती असेल, वनवे असेल, नैसर्गिक प्रकोप असेल, जंगलाखाली जमिनीचा शेतीसाठी वापर असेल इत्यादी कारणामुळे मोठ्या प्रमाणात जंगलनाश होऊन निर्वनीकरण घडून आले आहेत असं आपल्याला सांगता येईल. निर्वनीकरण ही तशी समस्या काही नवीन नाही, अनेक शतकापासून चालून झालेली ही निर्वनीकरणाची प्रक्रिया आहे अशी आपल्याला माहिती आहे. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर मात्र निर्वनीकरण वेगाने घडून आलं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला जर आपण बघितलं की पृथ्वी तलावर असणाऱ्या सुमारे 7 अब्ज हेक्टर क्षेत्रामध्ये जंगल होते. परंतु आज जर बघितलं असेल तर आजच्या भागामध्ये 2 अब्ज हेक्टर क्षेत्रातून निर्वनीकरण झाले आहेत असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात या गोष्टीचा विचार करत असताना या गोष्टींमुळे किंवा या निर्वनीकरणामुळे वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे मुर्दाधूप असेल, नद्यांना पूर असेल किंवा भूजल पातळीत घट असेल, वन्य पशु पक्ष्यांचा ऱ्हास असेल, पर्जन्यात घट असेल किंवा आर्द्रतेत घट असेल किंवा प्रदूषणात वाढ असेल, तापमानात वाढ असेल, इंधन पुरवठा असेल, धरणाच्या साठवण क्षमतेमध्ये घट असेल, ओझोन वायूचा ऱ्हास असेल, वाळवंटीकरण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणीय समस्या मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण करत आहेत असं आपल्याला माहिती आहे. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण की महाराष्ट्रातील निर्वनीकरणाची कारणे बघत असताना आपण मागील बघितलेली लोकसंख्या वाढ असेल, शेती विस्तार असेल, स्थलांतरित शेती असेल किंवा रस्ते, लोहमार्ग, विद्युत पुरवठा किंवा पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल किंवा धरणाचे बांधकाम करत असताना एवढ्या असणारे वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रातील निर्वनीकरणाचे कारण मागील तासिकेला बघितलं. आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत उद्योगधंदे, वसाहतींची वाढ असेल, वनवे असतील, त्यानंतर अम्लपर्जन्य असेल किंवा नैसर्गिक प्रकोप असेल, अतिचराई असेल किंवा इंधन लाकूड प्राप्ती असेल किंवा कीटक, बुरशी आणि उपद्रवी वनस्पती असेल किंवा शासकीय धोरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे निर्वनीकरण घडून येतं याचा आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया आपण की उद्योगधंदे वसाहतीच्या मध्ये कशी वाढ होत आहे की महाराष्ट्र हे उद्योगप्रधान राज्य म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण असा जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जर विचार केला तर आज 233 औद्योगिक क्षेत्र महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास महामंडळातर्फे तयार केले जातात. या क्षेत्रांचा विकास होत असताना मोठ्या प्रमाणावर उद्योगांचा विस्तार झाला आहे. पर्यायाने अनेक शहरामध्ये ग्रामीण भागातून मजूर आले आहेत. मग थोडक्यात त्या ठिकाणी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतरित झाले असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे शहरातील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वस्त्या असेल, कॉलनी निर्माण झाल्या आहेत व झपाट्याने या भागात नैसर्गिक जंगले होऊन जाऊन सिमेंटच्या इमारतरूपी जंगले तयार झाली आहेत. म्हणजे त्यामध्ये मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव यासारख्या अनेक शहरांच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आणि ते आजही होत असे आपल्याला माहिती आहे. थोडक्यात लाकूड गिरणी उद्योग असेल, लगदा, कागद उद्योग असेल, संयुक्त काष्ट उद्योग असेल, आकाड्या उद्योग असेल, जहाजबांधणी उद्योग असेल, रेल्वेचे डबे तयार करणे असेल, फर्निचर निर्मिती असेल, अशा वेगवेगळ्या वनावर आधारित असणाऱ्या उद्योगांसाठी प्रामुख्याने लागणारा कच्चा माल किंवा लागणारा लाकूड हे प्राप्त करण्यासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड करावी लागते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ह्या गोष्टी आपण अभ्यासत असताना किंवा माहिती असताना की उद्योगधंदे किंवा वसाहतींची वाढ होत असताना मोठ्या प्रमाणात जंगल तोड होते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात असं आपण म्हणूया की ह्या ठिकाणी वनाखाली असर क्षेत्रामध्ये घट होऊन निर्वनीकरण घडून येते. तसेच बरेचसे वनाधारित क्षेत्र उद्योगधंदे वनामध्ये स्थापन केले जातात आणि उद्योगधंद्यांच्या स्थापनेसाठी म्हणजे उद्योगधंद्यांची इमारत असेल, गोडाऊन असेल किंवा कार्यालय असेल, हे रस्ते असेल किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात जागेची गरज लागते. आता जर उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात इमारती, गोडाऊन, कार्यालय, रस्ते, हॉटेल्स निर्मिती केली आणि त्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अरण्याखालील क्षेत्राचा वापर केला जात आहेत. परिणामी पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम घाटातील अनेक वृक्ष ह्याच कारणामुळे तोडले गेले. परिणामी हेच गोष्ट झाल्यामुळे या ठिकाणी असणारी अरण्य असेल, जंगल असतील हे विरळ झाले असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता त्यानंतर पुढे बघूया आपण की वनवे. आता वनवे बघत असताना आपले बऱ्याच वर्षी जंगलांना उन्हाळ्यामध्ये सुरुवातीला वनवे लागत असतात की मोठ्या प्रमाणात असणारे वनवे लागतात आणि वनवे लागल्यामुळे निर्वनीकरण घडून येते असं आपल्या ठिकाणी. काही वनवे हे नैसर्गिक असतात किंवा मानवाच्या निष्काळजीपणामुळे हे लागतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता वनवे लागत असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये
क्षेत्र झपाट्याने कमी होतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वणवे लागतात, याचा जर विचार केला आपण जंगलाला लागलेल्या वणव्यांमुळे जानेवारी ते एप्रिलमध्ये 2018 मध्ये जवळजवळ 1023 वने लागले होते, तर फेब्रुवारी ते एप्रिल या 2019 मध्ये 4027 वनवे हे जंगल क्षेत्रात लागले आहेत. थोडक्यात आपण या ठिकाणी विचार केला, वनव्यांचे प्रमाण जर बघितलं तर गडचिरोली असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, कोल्हापूर असेल किंवा पश्चिम घाटाच्या क्षेत्रामध्ये असेल, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात उन्हाळ्यामध्ये वनव्यांचे प्रमाण वाढते आणि हजारो हेक्टर क्षेत्र हे नष्ट होते. म्हणजे थोडक्यात 2019 मध्ये फक्त नागपूर क्षेत्रामध्ये 2484 हेक्टर वनक्षेत्र वनव्यामुळे नष्ट झाले आहेत असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात जंगलामध्ये लागणारे 90% जास्त आगी ह्या माणसाच्या अज्ञान आणि अजाणतेपणामुळे लागतात किंवा आवरट वृत्तीमुळे लागतात किंवा मुद्दाम लावलेल्या अशा असतात असं आपल्याला हे सगळं सांगता येईल. थोडक्यात ही वनवे ही असतात, ही वनवे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या वनव्यांमुळे वनक्षेत्र हे नक्कीच कमी होत असते किंवा निर्वनीकरण घडून येते असं आपल्याला म्हणता येईल. आता त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे गुरेचराई किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचा एक व्यवसाय चालतो तो म्हणजे पशुपालन. या पशुपालन व्यवसायामध्ये पाळीव प्राण्यांना अरण्य क्षेत्रामध्ये चरण्यासाठी सोडले जाते आणि ह्या सोडल्यामुळे या गुरेचराईमुळे जनावरांच्या पायातील खुरांमुळे किंवा शिंगांमुळे तसे मोठ्या प्रमाणात असणारी कोळी रोपे नष्ट होतात आणि काही जनावरे लोक झाडाची शेंडे खाऊन घेतात, पाने खातात आणि झाडाची वाढ खुंटते आणि काही झाडे वाळून जातात किंवा नष्ट होतात. आणि ह्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सर्व गोष्टींमुळे प्रामुख्याने अति गुरेचराई ह्यामुळे निर्वनीकरण घडून येण्यामुळे नक्कीच कारणीभूत ठरतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यामध्ये मग गाय असेल, हत्ती असेल, बैल असेल, शेळ्या, मेंढ्या, सांबर असेल, घोडे असेल यासारख्या प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची हानी होते आणि झाडांची हानी झाल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या वृक्षांचे प्रमाण कमी होऊन त्या ठिकाणी निर्वनीकरणास मदत होते आणि निर्वनीकरण झाल्यामुळे त्यामुळे पर्यायाने त्या ठिकाणी निर्वनीकरणात वाढ होते किंवा मोठ्या प्रमाणात वाढ होते असं आपल्या म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर पशुपालन हा जरी व्यवसाय करत असताना या ठिकाणी निर्वनीकरण कसं कमी करताना याचाही विचार आपण या ठिकाणी केला गेला पाहिजे. आता त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा हे बघूया इंधन लाकूडाचा वापर. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास जर बघितलं 54.77% लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि एवढ्या ग्रामीण भागात असणारे लोक हे उत्तर महाराष्ट्रामधील आदिवासी लोक असेल, नंदुरबार किंवा धुळे जिल्ह्यातील जर त्याचा भाग जर आपण विचार केला तर पश्चिम घाटाच्या प्रदेशात असेल किंवा पूर्व महाराष्ट्रातील जंगल क्षेत्राचा जर विचार केला त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या भागाचा या ठिकाणी आजही लोक जळणासाठी लाकडाचा इंधन म्हणून वापर केला जातो आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये थोडीफार जागरूकता या लोकांमध्ये आली असेल तरी मागील 25 ते 30 वर्षाची वर्षांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलातील लाकडे तोडली गेली आणि आजही तोडली गेली आहेत. म्हणजे आजही वृक्षाची तोड इंधनासाठी केली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात अरण्याखाली क्षेत्र कमी होत आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या गोष्टीचा आपण विचार केला गेला तर या ठिकाणी असणाऱ्या लोकांमुळे झालेली अरण्य तोड किंवा या ठिकाणी झालेली तोड या गोष्टी किंवा इंधन म्हणून लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्यामुळे या ठिकाणी परिणामी अरण्याखाली क्षेत्र कमी होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. ज्या भागामध्ये भटक्या जमातीचे लोक राहतात त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या वनक्षेत्रामध्ये नक्कीच त्या ठिकाणी निर्वनीकरण घडून येते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात त्यानंतर पुढचा पॉईंट बघणार आहोत आम्लपर्जन्य. आता आम्लपर्जन्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण घडून येते. आम्लपर्जन्यामुळे वनस्पतींचा विनाश होतो, कारण आम्लपर्जन्यामुळे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वायू त्या ठिकाणी त्यामध्ये आम्लपर्जन्यामुळे मिसळलेत असल्यामुळे त्या ठिकाणी ते वनस्पतीवर पडतात आणि वनस्पतीवर पडल्यामुळे आम्लपर्जन्य जर पडला तर त्या ठिकाणी असणारे जीवाणू किंवा बुरशी यांची वाढ होते आणि पर्यायाने त्या असणाऱ्या वनस्पतींचे वाढ खुंटते. पर्यायाने त्या ठिकाणी निर्वनीकरण घडून येण्यास मदत होते. थोडक्यात नैसर्गिक वाढ ही कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच निर्वनीकरण घडून येते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे आम्लपर्जन्यामुळे वनस्पतीची पाने पिवळी पडतात, कालांतराने गळून पडतात, पर्यायाने ते झाडही त्या ठिकाणी असणारे वृक्षही ते नाहीशी झाले असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असं जर आपण विचार केला की आम्लपर्जन्यामुळे वनस्पतींचा पूर्णतः नाश होतो, परिणामी आम्लपर्जन्य पडलेल्या क्षेत्रामध्ये जंगलांचा विनाश आपल्याला त्या ठिकाणी झालेला आपल्याला नक्कीच जाणवतं. म्हणजे विचार करता येईल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की थोडक्यात असा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टीचा विचार आपण केला गेला पाहिजे. आता नैसर्गिक प्रकोप बघूया. नैसर्गिक प्रकोप बघत असताना जंगलातील नुकसान करणाऱ्या नैसर्गिक प्रकोपामध्ये प्रामुख्याने वादळे असेल, बर्फवृष्टी असेल, पूर असेल, अवर्षण असेल, वीज पडणे असेल इत्यादींचा समावेश होतो. थोडक्यात या सर्व गोष्टींमुळे प्रामुख्याने ही सर्व गोष्टी कशामुळे होतात तर सर्वात महत्त्वाचे निर्वनीकरणामुळे ह्या गोष्टी म्हणजे नैसर्गिक प्रकोप सुद्धा याच गोष्टीमुळे निर्माण झाले आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल.
ह्या सगळ्या अकादमीत सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडे मोडतात किंवा उन्मळून पडतात, हेही आज ह्याच गोष्टी त्यामुळे ठिकाणी होत असतात असं म्हणता येईल. किंवा नद्यांना येणाऱ्या पुरामुळे किंवा नदीकाठच्या असणाऱ्या जंगल क्षेत्रातील झाडे पाण्याच्या खनन कार्यामुळे किंवा दबावामुळे उन्मळून पडतात आणि पर्यायाने पाण्याबरोबर वाहून जातात. आणि ह्या सर्व गोष्टी किंवा नद्यांना येणारे पूर ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नैसर्गिक प्रकोप येण्याचं कारण किंवा नैसर्गिक प्रकोप होण्याचं कारण हे सर्वात महत्त्वाचं निर्वनीकरण आहे. आणि निर्वनीकरणामुळे किंवा नैसर्गिक प्रकोप जर मोठ्या प्रमाणात झाले तर त्या ठिकाणी असणारे वनक्षेत्र नक्कीच कमी होण्यास कारणीभूत ठरत असतात. अशा प्रकारे जर आपण विचार करत गेलो तर त्या ठिकाणी असणारे जंगल क्षेत्र नक्कीच कमी होत जाईल. आणि जंगल क्षेत्र कमी झालं म्हणजे त्या ठिकाणी निर्वनीकरण घडून आलं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात बर्फवृष्टीमुळे असेल किंवा वृक्ष माथ्यावर किंवा फांद्यावर त्यांच्या फांद्यावर पडणाऱ्या सारख्या बर्फाच्या भाराने किंवा फांद्या आणि सबंध झाडे मोडतात आणि त्यामुळेच या ठिकाणी असणारे या ठिकाणी वनक्षेत्र कमी होतं किंवा निर्वनीकरण घडून येतं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा भाग बघणार आहोत कीटक, बुरशी आणि उपद्रवी वनस्पती. आता जंगलामध्ये असणाऱ्या असंख्य कीटक जाती आढळतात आपल्याला माहिती आहे. आणि यातील काही कीटक जाती जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. काही मोठ्या प्रमाणात जंगलातील असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या असणारे लहान रोपे असतात, कवळी झाडे असतात, मोठी झाडे असतात, कापलेल्या किंवा आकारात साठवलेले असते, बांबू असते, या सर्वांना किडीचा मोठ्या प्रमाणात नुकसान होतो. थोडक्यात या सर्व गोष्टी असतील, हे कीटक असतील, बुरशी किंवा उपद्रवी वनस्पती असतील, या मोठ्या प्रमाणात त्याचा कारणीभूत ठरतात असं आपल्याला सांगता येईल. किंवा जंगलातील सर्वात मौल्यवान लाकूड असेल तर त्या ठिकाणी चंदनाचे असेल किंवा विशिष्ट विषाणूमुळे काही दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मरतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे साल असेल, सावर, खैर असेल, यासारख्या उभ्या जिवंत झाडांना पोखरणाऱ्या किंवा विशिष्ट किड्यापासून फार मोठा धोका असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या वेगळ्या प्रकारच्या कीटक असेल किंवा बुरशी असतात, या मोठ्या प्रमाणात निर्वनीकरणामध्ये कारणीभूत ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात कीटकाशिवाय ज्यापासून निर्वनीकरण होते त्याचप्रमाणे जीवोपजीवी वनस्पती म्हणजे पॅरासाइट असेल, काही वेली असतील किंवा बुरशीच्या काही जाती असतील, यांचाही समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात काही जंगलांमध्ये टणटणी असेल, कारवी असेल, या प्रकारच्या उपद्रवी वनस्पती अतिशय जोमाने वाढतात व यांच्या दाट जाळ्यामुळे मौल्यवान झाडांची रोपे रुजवायला किंवा वाढीला अडथळे निर्माण होतात. आणि अडथळे निर्माण झाल्यामुळे काही बुरशीमुळे रोपाच्या असलेल्या मोठ्या झाडांच्या पानांना कीड लागून त्यांचे मोठे नुकसान होते. देवदार झाडांना लागणारा गेरवा रोग असेल, यापैकीच एक आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लाकूड उत्पादनाची फळे किंवा फळ निर्मिती क्षमता ही त्यामुळे कमी होते. म्हणजे त्या ठिकाणी कीटक किंवा बुरशी किंवा उपद्रवी वनस्पती या सर्व गोष्टींमुळे झाडांची असणारी लाकूड उत्पादन क्षमता असेल किंवा फळे निर्मितीची क्षमता असेल ते नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या या ठिकाणी म्हणून. म्हणजे पर्यायाने ते झाड कमी होऊ शकते आणि त्या झाडाचं असणारं वय हे कमी होऊ शकते. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी निर्वनीकरणाची सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढे बघणार आहोत शासकीय धोरण. शासकीय धोरणाचा आपण विचार करत असताना या ठिकाणी असणारे शासकीय धोरण हे देखील काही प्रमाणामध्ये निर्वनीकरणास कारणीभूत ठरतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे आपण बघत असणारा की शासकीय धोरणाचा जर विचार केला तर शासकीय धोरण असताना अशा प्रकारे निर्वनीकरण घडत येईल. किंवा शासनाचं धोरण कसं आहे की म्हणजे वृक्षांच्या बाबतीत असेल, या बाबतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची धोरण आहे, या धोरणानुसार जर विचार केला तर नक्कीच असणाऱ्या महाराष्ट्रातील ह्या प्रकारच्या निर्वनीकरणामुळे नक्कीच कारणीभूत ठरतं असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपण विचार करत असताना या वेगवेगळ्या प्रकारचे मानवनिर्मित असतील किंवा नैसर्गिक कारणामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण घडून आलं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अरण्याखाली क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. जरी मागील 2 ते 3 वर्षांमध्ये वृक्षारोपणाचे प्रमाण वाढले असले तरी मात्र ही वनक्षेत्र गाडलेले नाहीत. दाट वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. निर्वनीकरणाचे अनेक दुष्परिणाम आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत आहेत. निर्वनीकरणामुळे पश्चिम घाटात असेल, कोकणात असेल, मुर्देची धूप होत आहेत. वन्य प्राण्यांचे आश्रयस्थाने कमी होत आहेत. अशा प्रकारे वन्य प्राणी शहरी भागाकडे येत आहेत. बिबट्यांचे शहरी भागातील वास्तव्य आता सगळीकडे दिसत आहेत. अनेक पशुपक्षींच्या जातींच्या असणाऱ्या वेगवेगळ्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. प्रचंड वृक्षतोडीमुळे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. तापमानामध्ये वाढ होत चालली आहे. आणि ह्या सर्वात वाढ झाल्यामुळे किंवा तोडल्यामुळे डोंगर उतारावर वाहणारे पाणी वेगाने वाहून जाते आणि वेगाने वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी ते जमिनीत झिरपत नाही. जमिनीत झिरपत नाही त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी जमिनीत झिरपत नसल्यामुळे भूजल पातळी ही खोलवर गेली आहे. जमिनीची सुपीकता कमी होत आहेत किंवा मृदा कण वाऱ्यावर वाहून जाऊन मुर्देत नैसर्गिकरित्या सेंद्रिय पदार्थाची मात्रा जमिनीच्या पाल्यापाचोळ्याअभावी खूपच कमी झाली आहे. थोडक्यात असं आपण विचार करू की जमिनीची उत्पादकता किंवा जमिनीची असणारी तिच्या क्षमता ही नक्कीच कमी झाली आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा वनक्षेत्र कमी झाल्यामुळे जनावरांसाठी चारा असेल, इंधनासाठी लाकूड असेल, उद्योगासाठी कच्चा माल असेल, दिवसेंदिवस कमी पडत आहेत. या सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे वनक्षेत्र कमी झाल्यामुळे पर्यावरणाचे समतोल नष्ट होत आहे.
किंवा प्रत्येक परिसंस्थेचे कार्य या काही प्रमाणात काय होईना असंतुलित झाले आहेत. पावसाच्या वितरणामध्ये फरक जाणवत आहेत. तसेच पावसाचा नियमितपणा कमी झाला आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत आहेत. अशा अनेक गोष्टींमधून निर्वनीकरणाचे दुष्परिणाम महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रभर दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की या सर्वांच्या गोष्टी या सर्वांची समस्याची तीव्रता कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनपूर्वक महाराष्ट्रामध्ये वनसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून शासकीय धोरण या ठिकाणी विचार होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची निर्वनीकरणाची कारणे आपण बघितली. त्यामध्ये उद्योगधंदे, उपनगरांची वाढ असेल, अति गुरेचराई असेल, इंधन म्हणून लाकडाचा वापर असेल, उद्योगासाठी कच्चा माल पुरवणे असेल, म्हणजे थोडक्यामध्ये असणाऱ्या आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वनधारित उद्योग आहेत. यामध्ये लागणारा कच्चा माल आज जंगलामधून अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या कसा पुरवला जातो, विशेषतः म्हणजे लगदा असेल, कागद उद्योग असेल, फर्निचर असेल, जहाजबांधणी उद्योग असेल किंवा खेळाचे साहित्य असेल, ह्या प्रत्येक भागामध्ये म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नंदुरबार, नवापूर, डहाणू इत्यादी अशा ठिकाणी लाकूड कटाई गिरण्या आहेत. म्हणजे यामधून आजूबाजूच्या अरण्यातील मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडून लाकडे विकली जातात. परिणामी त्या ठिकाणी निर्वनीकरण घडून येते हे आपण बघितलं. किंवा नैसर्गिक कारणं कोणकोणती आहे, कोणकोणत्या नैसर्गिक कारणामुळे ही निर्वनीकरण घडून येते हे आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न, शंका निर्माण झाले असेल तर आपण या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिलाय, आपण त्या ठिकाणी मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बघणार आहोत फॉरेस्ट कॉन्झर्वेशन इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचे जे वनक्षेत्र वाढविणे ही काळाची गरज झाली आहे. ती का झाली, या जाणीवपूर्वक असणाऱ्या ह्या समस्यावर उपाय म्हणून आपण काय काय करू शकतो, किंवा जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर भविष्यामध्ये असणाऱ्या अनेक संकटांना तोंड आपल्याला द्यावे लागेल. आणि वन संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. म्हणून वृक्षारोपणाद्वारे अधिक क्षेत्र कसे वनाखाली आणता येईल यासाठी सर्वात महत्त्वाचं हे वनाचे संरक्षण करणे असेल, संवर्धन करणे असेल. त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांच्या मदतीने वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी वन संवर्धनाचा आढावा आपण पुढील तासिकेला घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.